नमस्कार, मी अंकिता पवार। आजच्या स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। तौक्ते चक्रीवादळाने धारण केले रौद्र रूप, मुंबई परिसराला सतर्कतेचा इशारा। देशभरात मृत्यूचे वादळी थैमान सुरूच, कोरोना प्रतिबंधक औषधांचा रुग्णांना दिलासा। लॉकडाऊन वाढवू नये अशी सामान्यांची अपेक्षा। आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे संभाजी गल्ली मागील नाले सफाई सुरू। ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तालुकानिहाय व्यवस्थापन। पोटनिवडणुकीने घेतले शिक्षकांचे बळी। शिवसेनेचे 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बेळगावात दाखल। शहरासाठी आमदारांकडून 2 रुग्णवाहिका उपलब्ध। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे चक्रीवादळासंदर्भातील। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केले आहे। वेगवान झालेले हे वादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे। रविवारी या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा दिला। सोमवारी मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांवर चक्रीवादळाचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे। या संपूर्ण भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली। चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांमध्ये शनिवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती। सुरुवातीला केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला। रविवारी सकाळी चक्रीवादळ अतितीव्र होऊन त्याचा वेगही वाढला। समुद्रामध्ये सध्या ताशी सुमारे 170 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत। रविवारी संध्याकाळपर्यंत वेगाने चक्रीवादळ पुढे सरकत होते। गोव्यापासून 150 किलोमीटर अंतरावर असताना या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। पुढे ते दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ सरकले, त्यामुळे या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला होता। याच कालावधीत कोल्हापूर आणि सांगली परिसरालाही चक्रीवादळाचा परिणाम जाणवला। या भागातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला। वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली। बहुतांश भागात विजेचे खांब कोसळले, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। पश्चिम घाट परिसरात वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला। देशभरात मृत्यूचे वादळी थैमान सुरूच। एकीकडे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ दाणादाण उडवत असताना दुसरीकडे कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे। गेल्या 24 तासात देशात कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमी झाला आहे, पण देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 2.25 लाखांवर पोहोचली असून गेल्या 24 तासात 4000हून अधिक मृतांची नोंद झाली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 2,81,386 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 3,78,741 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत। तर देशात याच कालावधीत 4,106 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 2,74,390 वर पोहोचली आहे। कोरोना प्रतिबंधक औषधांचा रुग्णांना दिलासा। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सोमवारी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेल्या अँटी कोविड औषध 2 डिजिटचे पहिल्या बॅचचे अनावरण केले। त्यानंतर आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्ली एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्याकडे या औषधाचा साठा सुपूर्द केला। आम्ही निश्चित राहणार नाही आणि खचून देखील जाणार नाही। कोविड विरुद्ध लढाई लढत राहू आणि ती जिंकू। पंतप्रधानांच्या नेतृत्वात ऑक्सिजन उत्पादनाचा प्रश्न सुटला आहे, आता औषधांचा प्रश्नही तितकासा नाही, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले। संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेल्या 2D ऑक्सिडी ग्लुकोज या कोविड-19 प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी
आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सोमवारी याचे अनावरण करण्यात आले। हे औषध कोरोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहाय्यक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल। ते तोंडावाटे घेता येणार आहे। लॉकडाऊन वाढवू नये अशी सामान्यांची अपेक्षा। शहर आणि परिसरात लॉकडाऊनची कार्यवाही कठोरपणे करण्यात येत आहे। सरकारने लागू केलेल्या नियमावलीचे बंधन कसोशीने पाळण्यात येत आहे। त्याचप्रमाणे वेळेच्या बंधनामध्ये नागरिक आपले व्यवहार पूर्ण करीत आहेत। या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात यावा आणि दैनंदिन व्यवहार नियमित सुरू व्हावेत अशी अपेक्षा जनसामान्यातून व्यक्त होत आहे। कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था ढासळली आहे। कोरोनाची साखळी थांबावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे। आरोग्यविषयक दक्षता घेऊन नागरिक आपले व्यवहार करीत आहेत। मात्र यामुळे नोकरदार, विद्यार्थी, कष्टकरी, छोटे उद्योग चालविणारे लाखो नागरिक त्रस्त आहेत। त्यामुळेच दैनंदिन जीवनमान लवकरच पूर्ववत सुरळीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिनांक 10 मे पासून कठोर लॉकडाऊन जाहीर केला आहे। त्यामुळे शहरात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत। व्यवसायाच्या दृष्टीने सुवर्ण काळ असलेला हा मोसम सध्या पूर्णपणे थांबला आहे। त्यामुळे अनेक लहान मोठ्या व्यवसायांचे नुकसान झाले आहे। छोटे व्यावसायिक आपले उद्योग बंद करून घरामध्ये बसले आहेत। कोरोना नियमावलीचे पालन सक्तीने होत आहे। मात्र हा कालावधी कधी संपुष्टात येईल याची विवंचना अनेकांना लागली आहे। आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे संभाजी गल्ली मागील नाले सफाई सुरू। मागील काही दिवसांपासून संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथील नाला तुंबून राहिल्यामुळे येथील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे। याबद्दल नागरिकांनी मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते। तसेच आंदोलनाचा इशारा दिला होता। संभाजी गल्लीतील रहिवाशांच्या या आंदोलनाला यश आले आहे। महापालिकेने संभाजी गल्लीच्या मागील बाजूस असलेल्या नाल्याची सफाई सुरू केली आहे। मात्र शनिवारी 8 सफाई कामगारांनी मिळून केवळ 6 फूट इतकाच नाला स्वच्छ केला आहे। नाला सफाईच्या मागणीसाठी गुरुवारी संभाजी गल्लीतील रहिवाशांनी नाल्यात माती टाकून आंदोलन केले होते। शुक्रवारी नाला सफाईचे काम सुरू करण्याची ग्वाही आंदोलनस्थळी महापालिकेच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजुश्री यांनी दिली होती। पण प्रत्यक्षात शुक्रवारी नाला सफाईसाठी तेथे केवळ 4च सफाई कामगारांना पाठविण्यात आले। पुरेसे सफाई कामगार आणि जेसीबीच्या सहाय्याने सफाई काम सुरू करण्याची मागणी रहिवाशांनी केल्यामुळे सफाई कामगार माघारी फिरले। मात्र शनिवारी सकाळी पुन्हा 4च सफाई कामगार पाठविल्यामुळे त्याला संभाजी गल्लीतील रहिवाशांनी पुन्हा आक्षेप घेतला। त्यावर आरोग्य निरीक्षक शिवानंद भोसले यांनी आणखीन 4 सफाई कामगारांसह जाऊन नाला सफाईचे काम सुरू केले। ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तालुकानिहाय व्यवस्थापन। बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी तालुकानिहाय व्यवस्थापन करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी M.J. हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्ह्यात एक कोरोना वॉर रूम आणि प्रत्येक तालुक्यात एक कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आले आहे। यापूर्वी जिल्ह्यात 15 KL ऑक्सिजन पुरवठा होत होता। आता जिल्ह्यात 22 KL इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे। बेळगावातील 3 प्रकल्पातून देखील ऑक्सिजन पुरवठा होत आहे। घरीच आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांना फोनवरून मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जात आहे। दररोज आरोग्य खात्यातर्फे त्यांच्या तब्येतीची चौकशी केली जात आहे। हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची माहिती जनतेला दिली जात आहे। प्रत्येक तालुक्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। ಕೋವಿಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯುತ್ತಿರುವವರ ಸಂಖ್ಯೆ 2144, ಮರಣ ಹೊಂದಿದವರು ಸಂಖ್ಯೆ 47 ಇಲ್ಲಿವರೆಗೆ। ಪಾಸಿಟಿವಿಟಿ ರೇಟ್ ನಮ್ಮದು 38% ಇದೆ, 38.43। ಗುಣಮುಖರಾದವರ ಸಂಖ್ಯೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 76% ಇದೆ, 75.91 ಅಂದರೆ 76% ಇದೆ। ಮರಣದ ಪ್ರಮಾಣ 0.23% ಇದೆ। ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸರ್ಕಾರಿ ಹಾಗೂ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿರುವ ಹಾಸಿಗೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ 4146, ಅದರಲ್ಲಿ ಆಮ್ಲಜನಕ ಹಾಸಿಗೆಗಳು 2144 ಮತ್ತು ರೆಮ್ಡಿಸಿವಿರ್ ಪೂರೈಕೆ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ 1/4/21ರಿಂದ 15/5/21ರವರೆಗೆ 12902 ರೆಮ್ಡಿಸಿವಿರ್ ವಾಯಿಲ್ಗಳು ಪೂರೈಕೆಯಾಗಿರುತ್ತವೆ। पोटनिवडणुकीने घेतले शिक्षकांचे बळी।
कोणतेही सरकारी कामकाज असो, शिक्षकांना वेठीस धरणे हा सरकारचा एक कलमी कार्यक्रम बनला आहे. मुकी बिचारी कुणी हा का, अशा पद्धतीने शिक्षकांना वेठीस धरण्याचा सरकारचा प्रयत्न चांगलाच महागात पडला आहे. त्यामधून आता निदान सरकार जागे होणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच शिक्षकांचे बळी गेल्यानंतर तरी सरकारला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी आता याची नोंद घेण्याचे जाहीर केले असून त्यामुळे शिक्षकांच्या बलिदानाचे मोल काय होणार याकडे आता लक्ष लागले आहे. पोटनिवडणुकीत कामकाजासाठी रुजू झालेल्या शिक्षकांना बसमधून अनेक ठिकाणी जावे लागले. गैरसोयींचा सामना करीत शिक्षकांनी आपली सेवा कर्तव्य दक्षतेने बजावली. त्यामधूनच कोरोनासारखा विकार ओढवून घेतला. यामध्ये जिल्ह्यात आणि राज्यात झालेल्या शिक्षकांच्या मृत्यूंची नोंद करण्याचे निर्देश प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवसेनेचे 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बेळगावात दाखल. सीमा भागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड विलगीकरण कक्षाला 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवून दिले आहेत. मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला शिवसेनेतर्फे रविवारी आणखीन 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना देखील प्रशासनाकडून सामाजिक संघटनांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब मुंबई येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांना कळविली होती. त्यानंतर त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून बेळगावला 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याची सूचना केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2 कॉन्सन्ट्रेटर बेळगावला पोहोचले होते. तर रविवारी आणखीन 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर समितीकडे उपलब्ध झाले आहेत. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी संघटक दत्ता जाधव यांनी आपले विचार मांडले. यावेळी शुभम शेळके यांनी बेळगावमधील रुग्णांना याचा चांगला उपयोग होईल असे सांगितले. यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना संघटक दत्ता जाधव, मदन बामणे, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सागर पाटील, बाळू जोशी, गुंडू कदम आदी उपस्थित होते. आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरोना विलगीकरण कक्षासाठी पुन्हा महाराष्ट्र सरकारनं म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पुन्हा त्या उर्वरित कॉन्सन्ट्रेटर मशिनी होत्या त्या मशिनी बेळगावच्या सीमा भागाच्या लोकांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलेल्या आहेत. आणि आजच दत्ता जाधव साहेब, मी आणि आमचे प्रकाश बेळवजी साहेब दोन कोल्हापूरवरून या मशिनी तिथनं त्यांच्याकडून घेऊन आलेलो आहोत. आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे, एकनाथ शिंदे साहेबांचे, उद्धव ठाकरे साहेबांचे आणि श्रीकांत शिंदेचे लाख लाख आभार मानतो. शहरासाठी आमदारांकडून 2 रुग्णवाहिका उपलब्ध. बेळगाव शहर आणि परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामध्येच अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गरजू रुग्णांसाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी बेळगाव दक्षिण आणि उत्तर अशा 2 विभागांमध्ये 2 नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या आवश्यकतेनुसारच याची उपलब्धता होईल असे कळविण्यात आले आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकाराने या 2 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच रुग्णवाहिकेच्या गरजेसाठी मोबाईल क्रमांक 8310225588 आणि 8050503828 या 2 क्रमांकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or
52 or 53. Visit us at www.potdarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बैलूर तालुका खानापूर ग्रामपंचायतीची नुकताच झालेल्या टास्क फोर्स बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा अनुसया लक्ष्मण बामणे होत्या। यावेळी बैलूर ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या गावात औषध फवारणी करणे, गटारी स्वच्छ करणे, घरोघरी मास्क, सॅनिटायझर वापरण्याबद्दल मार्गदर्शन केले। महाराष्ट्र गोवामधून येणाऱ्या रुग्णांना घेण्यास मज्जाव करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। बैठकीला उपाध्यक्ष, सर्व सदस्य, नोडल अधिकारी, उपतहसीलदार श्री चव्हाण, पीडीओ श्री वडगावकर, आरोग्य खात्याचे डॉक्टर सतीश, माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, कृष्णकांत बिर्जे तसेच अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। येळ्ळूरमध्ये आठवडाभर कडक लॉकडाऊन। येळ्ळूर ग्रामपंचायत टास्क फोर्स कमिटी गावकऱ्यांच्या वतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक गाव मर्यादित लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत टास्क फोर्स कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आला आहे। मंगळवार दिनांक 18 ते सोमवार दिनांक 24 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। फक्त दवाखाना आणि मेडिकल दुकाने दिवसभर चालू राहतील। दूध डेअरी सकाळी 6 ते 9 पर्यंत आणि सरकारी रेशन दुकान चालू राहतील, ते पण सुरक्षित अंतर ठेवून। इतर सर्व दुकाने बंद राहतील। तरी सर्व जनतेने घराबाहेर पडू नये। जर विनाकारण घराबाहेर मोटारसायकल घेऊन फिरल्यास वाहन जप्त करण्यात येईल आणि विना मास्क फिरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कोरोना आणि इतर आजारामुळे गाव बंदचा निर्णय घेण्यात आला। घरीच राहा, सुरक्षित राहा असा संदेश ग्रामपंचायत टास्क फोर्स कमिटी अध्यक्ष सतीश पाटील, पीडीओ अरुण नाईक, ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने करण्यात आला। बेळगाव जिल्ह्यात ब्लॅक फंगसचा दुसरा रुग्ण आढळला। ब्लॅक फंगसचा दुसरा रुग्ण बेळगाव जिल्ह्यात आढळला आहे। संकेश्वर नंतर आता रायबाग येथेही ब्लॅक फंगसचा रुग्ण सापडला आहे। 30 वर्षीय आनंद कुलळी या युवकाला रोगाची लागण झाली असून त्यांनी या रोगावर मात करण्यासाठी मदतीची याचना केली आहे, पण जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात या रोगाच्या संसर्गाबाबत इन्कार केला आहे। त्याने 5 मे रोजी कोरोना चाचणी करून घेतली होती। 7 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला। श्वसनाच्या समस्येमुळे त्याला हुक्केरी तालुका रुग्णालयात दाखल केले। त्याच्या चेहऱ्यावर सूज येत होती, त्यामुळे त्याला घसा तज्ञांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला। महाराष्ट्रातील मिरज येथील खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले। खासगी डॉक्टरांनी त्याला ब्लॅक फंगसची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले। सदाशिवनगर स्मशानभूमीतील जुन्या इमारतीची स्वच्छता। शनिवार रात्रीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सदाशिवनगर स्मशानभूमीत मोठ्या शेडमध्ये रविवारी दुपारपर्यंत एकूण 15 जणांचा मृत्यू कोरोना महामारीमुळे झाल्यामुळे अंतिम संस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नाही। हे पाहून समाजसेवक सुरेंद्र अनगोळकर, शंकर पाटील, अभिजित चव्हाण, विनायक पवार, ओमकार बिडीकर, शिवम हुलजी, प्रथमेश बिडीकर यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची परवानगी घेऊन सदाशिवनगर स्मशानभूमीतील जुनी इमारत स्वच्छ करून तेथे अंतिम संस्कार करण्यासाठी सोय करण्यात आली। तसेच स्वच्छता करण्यासाठी गोंधळी गल्ली, तानाजी गल्ली आणि गणाचारी गल्लीतील युवक सहभागी झाले होते। रविवारी आढळले 1762 नवे रुग्ण। बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे।
रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे आणखीन 1762 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोनामुळे 4 जणांचा बळी गेला आहे. रविवारी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार बेळगाव जिल्ह्यात आणखीन 1762 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या 46,821 वर जाऊन पोहोचली आहे. खणगावमध्ये विद्युत खांब कोलमडले. तालुक्यातील खणगावमध्ये शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत सुरू असलेल्या जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे गावातील बहुतेक विजेचे खांब उखडून पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या विद्युत खांबांवर वीज प्रवाह सुरू आहे. इथल्या लोकांनी खबरदारी बाळगून संभाव्य नुकसान आणि जीवितहानी टळली आहे. मात्र हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही. बेळगाव तालुक्यातील खणगावमध्ये शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विजेचे खांब रस्त्यावर पडले आहेत. त्यातून वीज प्रवाह सुरू आहे. काही ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगून गावातील सर्व घरांना हा निरोप देण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 3 मृतदेहांवर भाजप युवा कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार. शनिवार दिनांक 15 रोजी कोरोनाच्या संसर्गाने मृत पावलेल्या तालुक्यातील 3 मृतदेहांवर येथील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले. युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली रवी मिसळे, निलेश कुंभार, रघुनाथ गुरव, राज गावडे, किरण तुडेकर, मारुती जाधव आदींनी कोरोनाचे नियम पाळून विधिवत मुखाग्नी दिली. शेडेगाळी येथील 47 वर्षीय तरुण तर शहरातील निंगापूर गल्लीतील 68 वर्षीय रहिवाशाचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याच दिवशी रात्री रोमेवाडीतील 71 वर्षीय शेतकऱ्याचा बळी गेला. कुटुंबीय तसेच गावकऱ्यांनी याची माहिती पंडित ओगले यांना देताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मैतांच्या गावी जाऊन अंत्यसंस्कार केले. विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी घडविले माणुसकीचे दर्शन. विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी कोरोनाबाधित ख्रिश्चन बांधवावर अंत्यसंस्कार केले. तसेच या आगळ्या उदाहरणातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपली. वाघवडे येथील जोसेफ रॉकी गोन्सावलीस यांचे कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले. यावेळी वाघवडे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री डिक्रूज यांनी विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता बजरंग दल कार्यकर्ते सर्वश्री गजानन बिरादार, प्रवीण जमखंडी, विनायक परीट, नरेश शिंदे यांनी वाघवडे येथे जाऊन फादर विक्टर गोम्स पॅरिस प्रिस्त वाघवडे यांचे उपस्थितीत ईसाई पद्धतीने अंत्यसंस्कार पार पाडले आणि माणुसकीचे आदर्श उदाहरण दिले. विश्व हिंदू परिषद बजरंग दल वतीने विनाशुल्क रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत 3 दिवसात 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विषारी साप चावल्याने रामनगर आडाळी येथील इस्माचा मृत्यू. रामनगर आडाळी येथील महादेव रामा ठाकूर वय 60 हा दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेला असता ते काम संपवून परत येताना आपल्याकडील कोयता तेथील असणाऱ्या गवताच्या खोपीत ठेवताना त्याला विषारी सापाने हाताला दंश केला. त्यामुळे त्याने सदर घटना आपल्या मित्राला कळविली. ही माहिती कळताच त्याला ताबडतोब रामनगर येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तर तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून या ठिकाणी पुढील उपचार होणे शक्य नाही, त्यामुळे तुम्ही अन्य ठिकाणी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे महादेव ठाकूर यांना खासगी वाहनातून गडोली नामक गावात विषारी सापाचे मणी लावून विष काढण्याच्या ठिकाणी नेण्यात आले. परंतु या ठिकाणीही सदर विषारी साप हा खूपच विषारी असून अर्धा तासाची गॅरंटी दिल्याने पुन्हा दांडेली दवाखान्यात नेताना वाटेतच महादेव ठाकूर यांचा मृत्यू झाला. परंतु खात्री करण्यासाठी सदर इस्माला दांडेली दवाखान्यात नेण्यात आले, परंतु त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. भारतीय महिला संघाचा सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा. भारतीय महिला क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी यावर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत एकदिवसीय आणि T20 सामन्यांची मालिका खेळेल. क्रिक इन्फोच्या अहवालानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शट हिने याबद्दल संकेत दिले आहेत. CA लवकरच आपल्या तारखांची घोषणा करू शकते असे वृत्त आहे. सप्टेंबरच्या मध्यात ऑस्ट्रेलिया भारतीय महिला संघाचे यजमानपद भूषविणार आहे. भारताबरोबरच्या मालिकेपूर्वी काही ऑस्ट्रेलियाचा महिला संघ शिबिरांमध्ये भाग घेईल. एक शिबिर डार्विनमध्ये असू शकेल. यानंतर बिग बॅश, एशेस वर्ल्ड आणि कॉमनवेल्थ गेम असतील असे शटने म्हटले.
लिस्टर सिटीला विजेतेपद. लिस्टर सिटी संघाने बलाढ्य चेल्सीचा 1-0 असा पराभव करत AFA चषकावर नाव कोरले. लिस्टर सिटीने क्लबच्या 137 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच AFA चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली. आयरो टिलेमान्स याने 63व्या मिनिटाला केलेला गोल स्पर्धेच्या 149 वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरला. टिलेमान्सने 30 मीटरवरून मारलेला फटका थेट गोल जाळ्यात गेला. याआधी लिस्टर सिटीला 4 वेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. 1969 मध्ये त्यांनी अखेरच्या वेळी AFA चषकाची अंतिम फेरी गाठली होती. आम्ही जेतेपद पटकावले यावर विश्वासच बसत नाही, त्यामुळे निर्बंध असले तरी जल्लोष करताना मी आखडता हात घेतला नाही, असे लिस्टर सिटीचा गोलरक्षक कास्पर श्मेइचेल याने सांगितले. राफेल नदालचा दमदार विजय. स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बार्सियाच्या नोवाक जोकोविचचा पाडाव करत इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्यात नदालने जोकोविचला 7-5, 1-6, 6-3 असे हरविले. दोघे खेळाडू टेनिस विश्वात कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांच्यात होणारी लढत ही चाहत्यांसाठी नेहमीच एक पर्वणी असते. हा सामनाही असाच रंगला. तब्बल 2 तास 49 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात नदाल वरचढ ठरला. 1 नव्हे 2 नव्हे तर 6व्यांदा या दोघांमध्ये इटालियन ओपनचा अंतिम सामना खेळला गेला. नदालने या स्पर्धेची 12व्यांदा अंतिम फेरी गाठली आणि त्याने 10व्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. या विजयासोबत नदालने जोकोविचच्या 36 ATP मास्टर्स 1000 विजेतेपदांसाठी बरोबरी साधली. साताप्पा हिरू गावडे यांचे निधन. बेळगाव येथील भवानीनगर कावेरी कॉलनीमधील रहिवासी साताप्पा हिरू गावडे वय 60 वर्षे यांचे दिनांक 16 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, सून असा परिवार आहे. परशुराम फकीरा चौगुले यांचे निधन. गणपत गल्ली उजगाव येथील प्रतिष्ठित प्रगतशील शेतकरी परशुराम फकीरा चौगुले वय वर्षे 88 यांचे रविवार दिनांक 16 मे रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 कर्ते चिरंजीव आणि 2 विवाहित कन्या, भाऊ बहीण, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. शिवबसवनगर येथे रहिवासी श्रीमती शालिनी शशिकांत पाटील वय 54 यांचे दिनांक 16 रोजी रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भारती गोपाळ सांबरेकर यांचे निधन. कंगराळ गल्लीतील प्रतिष्ठित महिला आणि जिजाऊ महिला मंडळाच्या सदस्या, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या भारती गोपाळ सांबरेकर वय वर्षे 57 यांचे सोमवार दिनांक 17 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 3 विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कंगराळ गल्लीतील ज्येष्ठ पंच गोपाळ पिराजी सांबरेकर यांच्या त्या पत्नी होत. रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक 18 रोजी सकाळी 7:30 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये होणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.